नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की शिवनाथ जोंधळी महाराजांना म्हणत असतो की जोंधळी महाराज, पूजा एकदम मस्त झाली आणि आता टाइम काय झालेला आहे असं म्हणून तो त्याच्या घड्याळाला हात लावून आता टाइम म्हणजे पाहून टाइम सांगत असतो। त्यावेळेस आता ते जोंधळी महाराज आता त्याच्या हातातलं घड्याळ पाहतात आणि म्हणत असतात की शिवनाथ, घड्याळ खूप छान आहे तुमचं। आता असं म्हटल्यामुळे शिवनाथला खरंच खूप छान वाटतं आणि मग उमा सुद्धा आता शिवनाथकडे बघत असते। त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की छान आहे ना, माझ्या मुलाने मला वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलेलं आहे। आता हे सगळं पाठीमागून राघव ऐकत असतो आणि त्याला सुद्धा आता आप्पांचा खूपच अभिमान वाटतो आणि आनंद सुद्धा झालेला असतो। तर आता पाठीमागून तो म्हणत असतो की आप्पा पाणी। मग आता आप्पा पाणी घेतात आणि राघवने ऐकल्यामुळे त्यांना थोडंसं वेगळंच वाटतं। मग ते म्हणत असतात की चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। मग जोंधळी महाराज म्हणत असतात की कधी सुरुवात करायची? त्यावेळेस ते म्हणत असतात की चला करूया, आता टायमिंग झाला असेल। म्हणून आता इथे त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। तर इकडे दुसरीकडे पद्माच्या इकडे मात्र आता सगळ्या मुली त्या डान्स करत असतात। तमाशा चालू झालेला असतो। गावकरी सुद्धा आता सगळे एन्जॉय करत असतात आणि पद्मा, भास्कर, घरातील सगळे ते सुद्धा एन्जॉय करत असतात। तर इकडे सुद्धा आता यांचा जोंधळाचा जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू असतो। तर आता शिवनाथला मात्र आता तिथे उमा बसलेली असते, तर तो उमाकडे खूपच प्रेमाने पाहतो आणि मग उमाच्या हातावरती हात ठेवून आता तो उमाला त्याच्याकडे बघायला सांगतो। तर उमा आता त्याच्याकडे बघते आणि म्हणत असते की म्हणजे डोळ्यानेच इशारा करते की काय हो। त्यावेळेस शिवनाथ आता तिथे जो खंडोबाचा फोटो असतो तो आता उमाला पहा म्हणतो। आता उमा तो फोटो पाहते आणि मग तिला आता पहिले काही क्षण आठवतात की कसे ते दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले, लग्न कसं केलं, त्याचबरोबर तो सिक्का कसा चिकटवला, असे सगळे दिवस त्यांचे जुने आता त्यांना आठवतात आणि दोघेही खूप खुश झालेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात। कार्यक्रम मात्र त्यांचा खूप मस्तपैकी झालेला असतो। इकडे सुद्धा आता इथे लावणी चालू झालेली असते आणि काजल जी आलेली असते लावणीसाठी, ती आता छानपैकी सगळ्यांचं मनोरंजन करत असते आणि खूप एन्जॉय सुद्धा लोक करत असतात। तर इकडे शिवनाथ आणि उमा मात्र लोकांची वाट पाहत असतात। उमा म्हणत असते की देवी आई यांनी सगळ्या गावकऱ्यांच्या हितासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे, पण लोक येतील की नाही। तर शिवनाथ सुद्धा म्हणत असतो की देवी आई, मी हे सगळं लोकांसाठी केलेलं आहे, लोक तुझ्या दर्शनाला यावी म्हणून, पण आता तुझ्याच हातात आहेत, लोक येतील की नाही। तर राघव म्हणत असतो की एवढा छान कार्यक्रम चालू आहे तरी अजून कोणीच कसं आलं नाही, त्याला सुद्धा आता टेन्शन आलेलं असतं। तर आता त्यांचा जोरात आता आवाज चालू असतो, म्हणजे जागरण गोंधळ सुद्धा आता खूपच जोरात चाललेलं असतं। आवाज सगळीकडे घुमत असतो। तर आता इकडे जे तमाशा चालू असतो ते आता काजलला त्या आवाज एकदम असा देवी आईचा आणि तो मिक्स होत असतो, त्यामुळे आता तिला ते म्हणजे डिस्टर्ब होत असते, ती डान्सच करत शकत नसती। मग आता इकडे पद्मा, त्याचबरोबर भास्करला सुद्धा आता तिकडूचे आवाज यायला लागतात। आता तो आवाज मिक्स होत असतो, इकडूचा आवाज तिकडूचा आवाज, गावकरी सुद्धा आता एन्जॉय करत शकत नाहीत। मग आता सगळेच जण तिथेच थांबतात। काजल आता तिच्या त्या पुढच्या मुलीला थांबवते आणि मग म्हणत असतात की बंद करा, पुढे देवी आईचा कार्यक्रम चालू असताना आम्ही कसं काय इथे नाचू शकतो, आम्ही नाही नाचू शकत। आता पद्माताईला खूपच राग आलेला असतो, पण आता पद्माताई काहीच करू शकत नाही। तर आता एक 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 करून आता लोक सुद्धा तिकडे जायला लागलेले असतात। आता उमाला दोन जोडपी आलेली दिसतात। मग उमा शिवनाथला दाखवते आणि उमा सुद्धा आता खूप खुश झालेली असते। मग ते म्हणत असतात की या या इथे बसा आणि आता ते लोक दर्शन घेऊन जातात। आता असं करून करून सगळीच लोक यायला लागतात। त्यावेळी शिवनाथ म्हणत असतो की ओ काजलबाई, असं काय करताय, आम्ही पैसे दिलेत ना तुम्हाला, तुम्ही असं नाही करू शकत। त्यावेळेस ती काजल म्हणत असते की अहो, पण देवी आईचा कार्यक्रम सुरू असताना आम्ही कसं नाचायचं, सगळ्यात आधी देवी आई। त्यावेळेस भास्कर म्हणत असतो पण तुमचा कार्यक्रम आधी चालू झाला होता ना। त्यावेळेस ती म्हणत असते की हो, कार्यक्रम आमचा आधी चालू झाला होता, पण देवी आईच्या पुढे काहीच नाही, सगळ्यात आधी देवी आई। नाही नाही, आम्हाला माफ करा, आम्ही नाही इथे नाचू शकत। आता सगळेच लोक आता चाललेले असतात। त्यावेळेस एक माणूस म्हणत असतो की आणि पुढे देवी आईचा कार्यक्रम असताना आम्ही इथे असला तमाशा का बघत बसू, नाही, आम्ही सगळेजण मिळून आता देवी आईचाच कार्यक्रम बघायला जाणार आहे। तर आता सगळेजण देवी आईचा कार्यक्रम तिकडे बघायला जातात। तर काजल सुद्धा तिकडे जाते। मग आता एक एक करून तिकडे लोक आल्यामुळे
उमा, शिवनाथ, त्यांच्या घरातील सगळेच, राघव हे सगळेच खूप खुश झालेले असतात. त्यांना आता खूप छान वाटत असतं की आप्पांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे सगळे लोक आली, त्यामुळे ते सगळीच मुलं खुश झालेली असतात. ते दोघे सुद्धा आता हात जोडून सगळ्यांना तिकडे बसायला सांगतात. तर इकडे पद्मा म्हणत असते की भास्कर, तुला कसं काय आधी सुचलं नाही गोंधळ ठेवायचा म्हणून? तू असला कार्यक्रम का ठेवला? तू गोंधळ का नाही ठेवला? अरे माझ्या वाढदिवसा दिवशी नेहमी लहानपणी गोंधळ ठेवायचे. तर आता आईला सुद्धा आता ते सगळं आठवतं. आई सुद्धा आता खूप अशी इमोशनल झालेली असते. मग आता पद्माताई सुद्धा आता तिथून रागाने जाते. तर इकडे आता सगळे लोक आलेले असतात. ज्या त्या नाचणाऱ्या बायका असतात त्या सुद्धा आता शिवनाथच्या घरी गेलेल्या असतात. त्यांना पाहून तर राघव आणि घरातील सगळ्यांनाच खूपच आनंद होतो. मग त्या बायका आता जाऊन तिथे जे जागरण गोंधळाची जी पूजा मांडलेली असते त्या पूजेच्या पाया पडतात आणि मग शिवनाथ आणि उमाला म्हणत असतात की आम्हाला माफ करा, आमच्या कार्यक्रमामुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर खरंच आम्हाला माफ करा. तर आता ते शिवनाथ आणि उमा म्हणत असतात की नाही नाही, आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्ही माफी मागू नका, दर्शनच घ्या आणि बसा तिकडे. मग आता त्या तिथे बसतात. तर मग उमा त्या तिघींना आता हळदी कुंकू लावत असते. तेवढ्यातच तिकडून आता पद्मा आणि आईसाहेब, छाया सगळेच जण आता बाहेर आलेले असतात. आईसाहेब मात्र उमाकडे खूपच प्रेमाने पाहत असतात. पण पद्माला उमाचा खूप राग आलेला असतो, कारण उमा आता त्या काजलला ह्यांना हळदी कुंकू लावत असते म्हणून. शिवनाथ सुद्धा आता खूपच रागाने बघत असतो पद्माकडे आणि पद्माला म्हणत असतो की म्हणजे डोळ्यानेच इशारा करून म्हणत असतो की कसं काय झालं. आता ते पाहून पद्माला अजूनच राग येतो. पद्मा आता तिथून रागाने निघून चाललेली असते. तर आता उमा पद्माला आलेलं पाहून आता त्या जोंधळी बुवाला सांगायला जाते की आज ना माझ्या पद्माताईचा वाढदिवस आहे, तर तिच्या नावाने तुम्ही थोडंसं बोला. मग आता ते बोलायला लागतात. ते ऐकून पद्माला खूपच राग येतो. पद्माताई चाललेली असते तर आता ती मध्येच थांबते आणि आता त्यांच्या जवळ येऊन म्हणत असते की थांबा, बंद करा हा तमाशा. आता पद्माताई चिडून जोराने असं म्हटल्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो. सगळेजण आता पळतच पद्माताईच्या समोर येतात आणि मग शिवनाथ पद्माला म्हणत असतो की हा तमाशा नाही, देवी आईचा गोंधळ आहे आणि ही जी तुझी बहीण आहे ना, जिला तू बहीण मानत नाही, ती तुझ्यासाठी चांगलंच मागत होती की देवी आईजवळ. मग पद्माला अजूनच राग येतो आणि पद्मा म्हणत असते की हीच नाटकं नको आहेत मला, तिची ही नाटकं मला अजिबात नकोय, बंद करा हे नाटक. आणि काय रे, तुला हेच दाखवायचं होतं ना की समदा गाव तुझ्या पाठीशी उभा आहे, पण कुठपर्यंत जाशील रे भिकारड्या. आता असं म्हटल्यामुळे सगळ्यांनाच पद्माचा खूपच राग येतो. तर पद्मा पुन्हा म्हणत असते की तुझा हा डोलारा, तुझं हे घर पत्त्यासारखं जमिनीवरती कोसळणार आहे. तुला वाटत असेल तुझं घर लय मोठं आहे, पण त्याचं वास पोकळ आहे, पोकळ. ज्या दिवशी तुझ्या तिन्ही सुना घरी येतील तेव्हा तुला कळल तुझ्या घराचे वासे किती पोकळ आहेत ते. असं म्हटल्यामुळे आता सगळ्याच पोरांना पद्माचा खूपच राग येतो. शिवनाथला सुद्धा आता पद्माचा खूप राग आलेला असतो. तर पद्मा पुन्हा म्हणत असते की तुझ्या घराचे तुकडे तुकडे होतील आणि त्याच तुकड्याखाली तू एक दिवशी गाडला जाशील. आता पद्मा खूपच बोलत होती. उमाला सुद्धा पद्माचा आता राग यायला लागला होता. पद्मा आता गप्पच बसत नाही, परत म्हणत असते की मी जी हे काही बोललेले आहे ना ते डोक्यात लिहून ठेव, फिट करून ठेव माझे शब्द. काय कळलं का काही, का सगळं पुन्हा ध्यानात आणून देऊ. आता ती शिवनाथला चुटकी वाजवूनच हे सगळं बोलून तिथून चाललेली असते. तिला आता हे सगळं बोलून समाधान झालेलं आहे असं वाटत असतं. मग तिच्या पाठोपाठ घरातील सगळेच लोक निघून जातात. पद्माला खूप म्हणजे खूप राग आलेला असतो, पण शिवनाथ आता काहीच रिॲक्ट न होता म्हणत असतो की मंडळी चला बसून घ्या, गोंधळासाठी आतमध्ये जाऊया. असं म्हणून सगळे आतमध्ये जातात. उमा मात्र तिथेच उभा असते आणि रडत असते. तिला आता पद्मा जे बोललेली असते ते तिला आठवत असतं की ज्या दिवशी तुझ्या सुना घरात येतील त्यावेळेस कळेल की तुझ्या घराचं वास किती पोकळ आहे, तुझ्या घराचे तुकडे तुकडे होतील. हे शब्द आठवून तिला खूप त्रास होत असतो आणि ती रडत असते. तेवढ्यातच गोंधळाचा आवाज चालू झाल्यामुळे उमा तिथून निघून जाते आणि मग मस्तपैकी रात्रभर आता गोंधळ सुरू राहतो आणि सगळे गावकरी सुद्धा खुश झालेले असतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की राघव आता काही फाईल्स काढलेल्या असतात आणि तो काहीतरी शोधत असतो. तर तिकडून उमा येते आणि म्हणत असते की ओ काय झालं, काय शोधताय, मला सांगा की मी देते ना तुम्हाला शोधून. त्यावेळेस तो म्हणतो की अगं पोरांच्या पत्रिका शोधतोय आपल्या. मग पद्मा म्हणत असते की तिघांच्या. त्यावेळेस तो म्हणतो की हो राघव, माधव, श्रीधर. मग आता उमा म्हणत असते की हो ते कळलंय मला, पण मी काय म्हणते तुम्हाला. तर शिवनाथ म्हणतो की आता काहीच म्हणू नका, पत्रिका शोधायला मदत करा. पत्रिका घेतो, गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना दाखवतो आणि मग वधूवर सूचक मंडळात नोंदणी करायला सांगतो. काल पद्मा काय बोलली तुमच्या लक्षात आहे ना, ती काय म्हणाली, तुमच्या घरात सुना जेव्हा येतील तेव्हा या घराचं तुकडं तुकडं करतील असंच बोलली होती ना. उमा तुम्हाला सांगतो, पद्माच्या नाकावरती टिचून घरंदाज सुना नाही घरात आणल्या ना तर नाव शिवनाथ लावणार नाही. तर उमा म्हणत असते की अहो सुना येतील हो, पण आपल्या पोरांना विचारायला हवं ना. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की काय त्यासनी काय विचारायचं आहे. त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो त्यांना बायको कशी हवी, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सगळं विचारायला पाहिजे ना. तर शिवनाथ म्हणत असतो की नाही नाही, मला माझ्या संस्कारावरती विश्वास आहे, माझी पोरं माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, खात्री आहे. असं म्हणून आता तो पत्रिका शोधायला लागतो. तेवढ्यातच त्याला आता पत्रिका सापडतात आणि तो म्हणत असतो की घ्या पत्रिका सापडली, आता उशीर होतोय, लगेच मी निघतो. असं म्हणून आता तो खूपच गडबडीत जातो. त्यावेळेस उमा म्हणत असते की खंडेराया काय होणार आहे आता तिला टेन्शन आलेलं असतं. तर आता आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवनाथ गुरुजींकडे गेलेला असतो आणि म्हणत असतो की चांगल्या घरच्या मुली माझ्या पोरांसाठी बघा. त्यावेळेस गुरुजी म्हणत असतात की 100% चांगल्याच पोरी बघतो. तर शिवनाथ म्हणत असतो की हा माझी पोरं लाखात एक आहेत, त्यामुळे तिन्ही पोरांसाठी चांगल्या सुना बघा. तर दुसरीकडे आता माधवने एका मुलीसाठी फुलं ठेवलेली असतात फाईलमध्ये आणि त्या दोघांचं आता प्रेम होणार आहे. तर श्री सुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला असतो. तिथे आप्पा त्याला दिसतात तर तो खूपच घाबरलेला असतो. इकडे राघव आता पोती उचलत असतो. अवनी तिथे आलेली असते आणि आता त्याचा फोटो काढत असते आणि म्हणत असते की तुझा फोटो हा व्हायरल करणार आहे कॉलेजमध्ये. राघव म्हणतो की तुला दुसरं काही काम नाही का ग, इकडे दे. आता तिन्ही मुलांच्या मुली फिक्स झालेल्या आहेत. तर आता कसं होणार यांचं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता शिवनाथ कसं आता हे सगळं हँडल करणार ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.